सर्वांची मी पहिल्यांदा माफी मागतो. थोडस पायाच्या तकलीफामुळे बसूनच बोलतो. ही प्रथा नाही, बरोबर उभा राहूनच बोललं पाहिजे. सगळं निराज नाही, काही वेळेला त्याला बघत द्यावी लागते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आलेले भैया माने त्यांचे सर्व सहकारी आणि शेतकऱ्यातील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माता खरात पुण्याचं काम होतं हे. आणि कालपासून आपल्या गावातल्या एक विशिष्ट तरुणानं फार माझ्या मागे म्हणजे कालपासून सुरुवात केली होती की अण्णा अशा कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे. म्हणलो मला खरं पुण्याला जायचं होतं. आमच्या एका पाहुणीचा मृत्यू झाला होता, खून झाला, पण नाईला जाऊन थांबलो शेवटी. आणि मुलांचा आग्रह तरुण पिढीचा, त्या तरुण पिढीचे पालक म्हणजे वडील असतील किंवा आजोबा असतील ज्यांनी ह्या गावाचं 35 वर्ष मला नेतृत्व करण्याची संधी दिली, त्या घरातल्याच मुलांचा आग्रह असल्यामुळे मला या तरुण मुलांना कधी टाळता येत नाही. आणि शेवटी आज ती उद्याचे चांगले नागरिक आहेत. ती मुले सुसंगतवाली मुले, कुणी माझ्या बरोबर काम करणारा वाह्यात मुलगा नाही, व्यसनाधीन नाही, अशी मुलं ती. मग त्यांच्या आग्रहासाठी आणि हे पुण्याचं काम आहे. अशा शिबिराला किंवा अशा चष्मा चेहरा येतो कोण, त्याची परिस्थिती आहे. अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. अशा वेळेला तपासणी जरूर करून घेतात. बारामतीत कुठे दवाखान्यात जाऊ, पण उपचारासाठी जी रक्कम लागते ती आपल्या तुटक्या प्रपंचात उभा करता येत नाही. आणि विशेषतः महिलांचे हाल जास्त असतात. तर चुलीजवळ आता चूल कमी झाली तरी सुद्धा बाकीचं काम त्यांना असतंच. झाडलोट आहे, धूळ आहे, त्यामुळे सगळ्यात महिलांचे पहिल्यांदा पुरुषापेक्षा महिलांचे डोळे लवकर खराब होतात. त्यामुळं ही सेवा करण्याच्या दृष्टीने आणि आज मी आता येताना चौकशी केली, आतापर्यंत 250 पेशंट तपासून झाले. नुसतं तपासले नाहीत की काय नेहमीचे काय काय शिबिर येतात बघा, ती तपासतात. तरी एजन्सीला चष्मेवाल्याला चष्मा देऊन मोकळे होतात. तसं न करता नेमकं त्यांची अडचण काय किंवा त्या आता मॅडमनं सांगितलं की ज्या मुलींचं भावी आयुष्य अजून उभा राहायचंय, पण त्या मुलीने 15-16 मुलीच्या बाबतीत त्यांनी फार 2 गोष्टी चांगल्या सांगितल्या की ही पालकांना जरूर पाहण्याची गरज आहे. खरं परिस्थिती जरूर खराब असेल आपली, पण अशा शिबिरात नाही किंवा चांगल्या बारामतीला महिला हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा किंवा पुण्याचं ते मोठं हॉस्पिटल याच्या समाजाचं त्यांचं एक शिबिर होतं नेहमी. पिंपळचे मला वाटतं बुधराणी कोठारी डॉक्टर आपले तर पाठवतात लोक. त्याची संधी मुलांना या पालकांना किंवा आयांना कंटाळ केला नाही पाहिजे. कारण मुलगा थोडासा डोळ्याने फरक झाला तर खपून जातो, पण मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जाती लक्ष्मी म्हणून, तिला भोगावा लागणारा त्रास हा पालकांना मी विनंती करील आयांना वडिलांना त्याच्या की मुलींच्या आजाराच्या बाबतीत कंटाळ करू नका. नसता सल्ला कोणाला विचारा, आमच्या सारख्याला फोन केला तरी मी सांगतो, महिला हॉस्पिटलला फोन करतो मी. तर अशा दृष्टीनं ही गरजेच आहे काळाची. पूर्वी रोग नव्हते का, होते, पण पूर्वी कष्ट करायची ताकद आपल्याला जास्त होती, कष्ट करत होती. नंतर आहार आपल्या रानात पिकणारा, संध्याकाळी मळ्यात येता येता राबणार येता येता घरनं शेतातलीच भाजी आणायचो खायचो. पण आता दररोज उठून बाजारातलं खायची पाळी आली. एवढं मिक्सअप आहे, तेलात मिक्सअप आहे, तुपात मिक्सअप आहे, तांदळात मिक्सअप आहे, साखरात मिक्सअप आहे, प्लॅस्टिक आहे. काही ती मुलांना आपण तुम्ही खायला देतात ते पुड्या, ते तर कुरकुऱ्याने पोरांचं वाटोळ व्हायची पाळी आली. किती मी आमच्या शाळेत सुद्धा सांगतोय हायस्कूलमध्ये, हे घेऊ नका बाहेरचं, कोणाचा लाड करा पण हे देऊ नका. आपल्या घरी फुटानं शेंगदाणा, आम्ही पूर्वी शाळेत यायचो, वडील झालेला आम्हाला फुटानं शेंगदाणा द्यायचं नाही तर रेवडे असायचे, गुळाचे रेवडे, तसं फुटानं शेंगदाणा मुलांना द्या, पण ही कुरकुरे फिरकुऱ्या देऊ नका. करा आयुष्याचं वाटोळे पोराचं पुढे अनेक असे रोग जडलेले येतात. आणि अशा सामाजिक कार्यात मानेनं धाव घेतलेली, राजकीय दृष्ट्या त्यांचं माझ्याबरोबर त्यांचे वडील होते, त्यांचे वडील आपल्या शाळेत शिकलेले, तिथं आपल्या नागेश्वर विद्यालयात 10वीला ते विद्यार्थी म्हणून इथं होती. त्यांची बहीण आपल्या गावात, त्यांचा मुलगानं बांधकाम समितीच्या मध्ये चेअरमन होती.
आमच्या मुलांना तरुण मुलांना मागणी केली, हा पण सभामंडप बसतोय, या सभामंडपाला ते बांधकाम समितीचे चेअरमन असताना आमच्या मुलांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी 10 का 15 लाख रुपये दिले. असं आपल्या गावात आली, पण त्यांनी राजकारण आज कोण आहे, उद्या माने कुठं बसणार आहेत, आशुभाऊ कोणाकडे बसणार आहेत, दत्तमामा कुठं बसणार आहेत, आपल्याला ह्याचं घेणं देणं ना. मी या मतात आहे, त्यांच्या लेवलला काम करत असताना ते जरूर आहे. आपण काय त्यांचे दुश्मन नाही, पण आपण उगाच बांधा उकरायला, तू माने गटाचा, तू भाऊच्या गटाचा, तू बरणीच्या गटाचा, हे काय नाही. ही मंडळी कधी एकत्र बसतील सेवा करण्याच्या दृष्टीने ते सांगता येणार नाही. आपण कोणाचं वाईट होण्याच्या दृष्टीने मी स्वच्छाने सरळ सल्ला देतो. 50 वर्ष राजकारणात गेले, पण कुणाच्या सभेला गेलो, मी ज्या ठिकाणी पदाधिकारी होतो तिथं कार्यक्रम असताना विरोधात तेव्हा शरद पवार होते. तर शरद पवारांना जेव्हा माझं मार्केट कमिटीचं सभा आपले हे मागे हेगरा होता, तेव्हा विनामूल्याचं तेव्हा भाडं घेत होतो आम्ही, 1 रुपया सुद्धा फी नव्हता घेतो. आणि आमच्या आदरणीय शंकरराव पाटील म्हणाले हेच खरी सेवा आहे. राजकारणात कोण कुठे हे महत्वाचं नाही, पण ते जनतेचंच काम करतात. त्यांना तू जागा करून देतोय, मोफत देतोय, माझं कौतुक करायचं. शंकरराव पाटील गोरख साहेब कधी म्हणले नाही की विरोधकाला तू जागा काय देतो, असं कधीही म्हणले नाहीत मला. अशा दृष्टीने गावात आलेला प्रत्येक पाहुणा शेटपळकरांचा पाहुणा राहील. ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी कुणाची लढत तुमची आमची कशी खरंच होईल ते बघू त्या दिवशी. पण दैनंदिन ह्याला माणसाला प्रत्येक जण आपुलकीनं बोललं पाहिजे, प्रत्येकानं राहिलं पाहिजे. आपल्याला कोण कुठल्या सत्य वसन सांगता येत नाही. समजा आमदार माने झाले, दुसरा कोण जिल्हा परिषद अध्यक्ष झाला, त्याच्याकडे जावंच लागतंय. उद्या भाऊ आमदार झाले, परिणाम आमदार झाले, मंत्री झाले, ह्यांना म्हटलं उद्या तुम्हाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष पद देऊ, जावंच लागत तरुण पोरांना. त्यामुळे ही मंडळी परत एका स्टेजवर, एका विमानात, एका एसटीत, एका बसमध्ये बसणारच आहे. आपण उगा वाद घालण्यात मजा नाही. प्रत्येकाच्या मनात आता पहिल्यासारखं पब्लिक राहिले नाही, विचार करते. नेते मंडळी एका बाजूला, पब्लिकचं मतदान दुसऱ्या बाजूला. काल लोकसभेला आपण पाहिले. त्यामुळे असं समजू नये की आम्हाला एक सिक्का, आता एक सिक्क्यावाले मुलं राहिली नाहीत, वचनीत तेवढे पुढारी राहिले नाहीत, आणि कार्यकर्ते बी राहिले. नवीन पिढी सुद्धा वचनिक राहिली नाही. त्यामुळे या सामाजिक कामाला, या बांधिलकीला आपल्या गोरगरिबांना हातभार लागतो. आपल्या तरुण पोरांची घडून आणण्याची जे प्रयत्न त्यांनी केले त्यासाठी त्यांच्या कौतुकास्पद. माने माझ्या मुलासारखे भैया, त्यामुळं त्याच्या या सेवाभावी कार्यात सहभागी होण्याची मला संधी दिली संयोजकांना, त्याबद्दल आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून हृदयापासून कौतुक करतो. आणि निरोगी तुमचं आयुष्य कसं राहील, तुमच्या मुलाबाळांचं कसं राहील, एवढीच मी नागेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.